तर का म्हणते पोट्टे ओळखल्या का मले मी तुमच्या भाजीपाले आलो एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन. तर तुम्ही बघितलं तर की काल आपण लाखणीला आलो होतो कॉलेजला जायला, पण आज तर माझ्या कॉलेजला सुट्टी आहे. तर आज कॉलेजला जाणार कॅन्सल. दिवसभर काय करेन म्हणून काकाजीसोबत बाहेर घुमायला आलो, तर काकाजीनं पोते घ्यायला आणले. कारण आज त्यांच्या घरी धान भरायचं होतं, तर पोते घेतले, गाडीवर मांडले, काकाजीला घरी सोडून दिलं आणि गाडी घेऊन मी निघालो सरळ शेताकडे. वावरात येतच तर गाडी पार्क केली, पोत्याचा गट्टा घेतला आणि सरळ निघालो धानाकडे. तर हा तोच धान आहे ज्या धानाला भरायला आज मजूर लोक येणार होते. आणि आपल्या मावशीच्या वावरात तर एक घरसुद्धा आहे, ज्या घरामध्ये आपल्यासाठी सर्व सोयी उपलब्ध आहेत, जसं का लाईन, कारण की आज आपल्याला दिवस इथंच काढायचा आहे आणि दिवसभर थांबायचं आहे म्हटलं तर पाणी तर महत्त्वाचंच आहे. मग काय गाडी घेतली आणि सरळ पाणी आणायला गेलो आणि तिकडेच मजूर लोक आहेत, तर त्यांच्याकडे पण जाऊन बघायचा विचार होता. इकडे येऊन बघते तर यांचं तर काम खतम व्हायचंच आहे. त्यांना विचारलं आज येते की नाही, ते म्हणतात एवढं मोठं धान भरायचं आहे, एवढे मोठे पोते सिलाई मारायचे, कसं काय नाही. म्हटलं बरं. तर गाडी घेऊन परत शेतामध्ये आलो, पोते घेतले, घरामध्ये फेकले, कारण चोरी होतात ना बाबा. मग काय आंब्याच्या झाडा सावलीत सावली घ्यायला आलो होतो, परंतु इथं पण एवढे दांबुळे का पूर्ण फोडे आणून टाकले. जाऊ द्या म्हटलं, घराला मारला टाळला, धान झाकून घेतले आणि सरळ निघालो घराकडं. तर आजचा ब्लॉग इथंच खतम करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.